इतिहास इतिहास होणार आहे कारण 10 वर्षानंतर बदल असतो इथं पण हा इतिहास होणार नाही. हा हॅट्रिक ही 100%. आमच्या गावातली भरपूर ऑपरेशन म्हणा हे म्हणा विरोधकाचे बी कामं केलं. ज्या वेळा हिने 1500 रुपये दिले त्यावेळेला तिने काय म्हणजे तिजोरी रिकामी झाली मग 3000ला तिजोरी कुठून आली. साध्या गोष्टीसाठी गेलो तर कधी आम्हाला नाही म्हटलं नाही. आम्ही सर्वसामान्य माणसातले ते आमदार आहेत. सामान्य म्हणजे आता माझं पोरगं गेलं तर त्याला मला पुढे घेऊन गावातली घेऊन ये. आता हे चालतंय का? कोणी पण जावा एखादा सामान्य कार्यकर्ता गेला तर त्याचं काम होतंय. जरी 12 वाजता मी त्यांच्या घरी गेलो तरी ते आमच्यासाठी दार उघडा असतं. सर्वसामान्य माणूस हा आंबेडकर साहेबांच्या मागे आहे. विरोधक बोलणारच उत्कृष्ट केली म्हणून तो प्रचार करायचा असतो. हो युवक म्हणा पण सामान्य जनता ही आंबेडकरांच्या कामावर खुश आहे आणि हे इथला निकाल ह्यो हॅट्रिक होणारच. आंबेडकर साहेबांनी आम्ही आमदार करणार नाही मंत्रालयात घालणार आहे. टक्के की प्रकाशाकडे निवडणार. मी माझं मी जे आव्हान केलं माझी इस्टेट लावायला मी तयार आहे. एवढी पण मी इस्टेट माझं त्यामुळे 100% उद्या जे येणारा आमदार हा प्रकाश आंबेडकरचा असणार. स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, मी सद्दाम अली KK न्यूज मध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीचे जे काही पडघम वाजले होते आणि आता ते अंतिम टप्प्यात निवडणूक येऊन पोहोचलेली आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक गल्ली आणि चौकामध्ये ज्याप्रमाणे मी म्हटलं चर्चा सुरू आहेत त्याचप्रमाणे आता मी राधानगरी विधानसभा मतदारसंघातील निळपण या गावामध्ये पोहोचलोय आणि या ठिकाणी काही आजोबा लोक आहेत ती गप्पा मारत बसलेले आहेत. त्यांच्याशीच आता मी या निवडणुकीच्या निमित्तानं गप्पा मारणार आहे. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमाअंतर्गत मी निळपण गावामध्ये पोहोचलोय आणि नेमके या आजोबांचे मुद्दे आपण जाणून घ्यायचे आहेत. त्यांच्या परिसरातील विकास त्यांना दिसतोय का हेच या संवादातून आपण जाणून घेणार आहे. मामा नमस्कार. काय वाटतंय आता निवडणुकाचा चर्चा काय गुऱ्हाळ रंगले का नाही तुमच्यात? गुराळ रंगले आमच्यात. कुणाचं गुऱ्हाळ रंगले आता? दोन्ही नेत्यांचे बी गुराळ रंगले. दोन्ही नेत्यांचं? हा आणि तिसरा पण नेता आहेच की हो. तिसरा आहे पण त्याचा पगडम कमी. बर खरं जास्त रंगले ह्या दोन्हीच बर. मशाल आणि धनुष्यबाण. तुम्हाला काय वाटतंय कोण होईल आमदार? शी आता राधानगरीमध्ये जे कोण उचल घेईल हा तोच आमदार होईल. बर तो नेमका कोण नाही काय हे काय सांगता येणार नाही कारण लोकांच्या मतावर आहे. बरोबर जनतेच्या. बरोबर. त्याच्यामुळे काय सांगता येत. बर आताची राजकीय परिस्थिती आणि जुनी राजकीय परिस्थिती जरा मला सांगा की कसं होतं जुनं राजकारण आत्ताचं राजकारण? जुनं राजकारण म्हणजे हेच होतं मशिदी आणि हेच होतं आणि आता काय हे पडगम सुरू झालंय. एकनाथ शिंदेनी माजी मुख्यमंत्र्यांनी निधी जे ज्या सुरू केला ते सगळ्या भागात चालू आमदारनं म्हणजे सत्य होता त्या आमदारनं जिथं तिथं पोच केलाय. निधी जाहीरच केलाय. वाड्या वस्त्यावनी सुद्धा बरोबर पोच केला. आता कूर ते मंच कालव्याचं अस्थिकरण धरलंय त्याचं काम चालू आहे. म्हणजे हा निम्या ह्याच्यावर काम म्हणजे आंबेडकरांनी केलं म्हणाले. हा आंबेडकर तेच केलं त्यांनी काम चालू झाल्यात ना. बर काय हो मामा लागले? मी काय हे नाही बाहेर नाही. आपण काय बाहेर नाही आपण काय बोलायचं नाही मग. म्हणले माळकरी. तुम्हाला पावडर देतो म्हणलेलं मी. लावशी लागेल जराशी. लावली विषय संपला. काय वाटतंय मामा तुमच्या इकडे आमदारांनी कामं केली त्यासाठी मामा सांगायला लागल्यात? बरोबर आहे काम केल्यात. का तिने तुमचं डॉन बिन नाहीत ना का तिने म्हटलं म्हणून तुम्ही म्हणाले? नाही 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 कामं केल्यात त्यानं. काय काय आंबेडकरनं काम केल्यात. बरीचशीच कामं केल्यात. रस्ते केल्यात. हे गटारे केल्यात म्हणजे जिथे अडचण आहे ती अडचण तिने दूर केलेली आहे. कामं त्यानं केलेली आहेत आंबेडकरनं. बर आता KP पाटील या ठिकाणी 10 वर्ष आमदार होतेच की तिने कामं केली नाही तिने?
त्यावेळेला सुविधा नव्हती म्हणजे त्यावेळेला ते हेच नव्हतं काय म्हणतात ते आमदार निधी हेच नव्हते. आता आमदार निधी इतकी भरपूर आवडला असं चाकू बिकू आणला आवडतं चाकू कशाला कापायला नाही असं केलं तुम्ही हेच नव्हतं निधी नव्हतं आता निधी आहे ती जास्त निधी आहे ती जास्त हो बर आता आता तुम्ही म्हणला विकास आंबेडकरांनी केला केला आंबेडकर केपी पाटलांच्या वेळेला निधी एवढा येत नव्हता कामं कमी झाली. बरोबर आहे मामा तुम्हाला काय वाटते तुमच्या मनातला आमदार कोण आहे ते बरोबर आहे कामं केले सगळे झाले कोण हे आंबेडकरनं दिले हाय ते पहिले निधी नव्हती हा. आता निधी आली कामं चालल्यात सगळं झाले सगळं आमदार येईल ते सगळं मागं हे होतं आता सगळं झाले चांगलं झाले पेन्सिल दिली होय की पेन्सिल दिली आंबेडकरांनी पण ठराविक लोकांचाच विकास केला ना. तसं कसं सगळ्यांनी दिलेलं आहे ज्याचे कागद आहे नाही हा. त्याला मिळाय नाही बर ज्याला झाली त्याला मिळालं बर वयाच्या मात कमी आहे त्याला कमी मिळणार ज्याच्या वयात वाद झालं त्याला मिळाली की झाली बरोबर की पेन्सिलचं झालं हो. पण माणसाला भेटणं पाहिजे ना आमदारानं. भेटलं की वर्षाला येतोय कवा परवा कालव्याचं काम होतं ते कामाला आला भेटून गेला नाही पण आता जसं मामाने सांगितलं केपी पाटलांनी पण कामं केली त्याचं मत त्याचं असणार आमचं मत इकडे असणार त्याचं मत तिकडे ह्यांचं मत तिकडे असं आहे काय आता काय करायचं लोकमत बदला लागलाय की लोकमत बदलले आंबेडकर शिवाय पर्याय नाही. जरा तुम्ही काय सांगताय आता हे काय म्हणते पक्ष फोडला पक्ष फोडायची गरज लागली पक्ष फोडला नसता तर विकास झालाच नसता. हा पक्ष फोडला म्हणजे विकास भरपूर झाला. आंबेडकरने एवढी कामं आणली युवा संघटना त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या युवांच्या जोराव आंबेडकर साहेब निवडून येणार आहे. नाही पण आता जसं त्यांनी सांगितलं पक्ष फोडला पक्ष फुटला म्हणजे गद्दारीचा टप्पा आंबेडकरांना पडला असता. अहो तसं नाहीये गद्दारी राष्ट्रवादीत केपी पाटील राष्ट्रवादीत होता तो आता शिवसेनेत गेला त्यांनी गद्दारी केलीच की तिने कुठे गद्दारी नाही केली तो आता ह्याच्याकडे गेला ठाकरेकडे मग तिने पण गद्दारी केलीच की. हा आंबेडकरांचा विकास तुम्हाला दिसलाय का कधी? विकास भरपूर आहे पण तो विकास कामं भरपूर आहे. विकास केला पण तो तोंड बघून विकास केला ना त्यांनी. नाही आमच्या गावातली भरपूर ऑपरेशन म्हणा हे म्हणा विरोधकाचे बी कामं केलं. आमदार साहेब कामाच आहेत तरुण आहेत का आता आम्ही जर गेलो तरी आम्हाला आमचे 2 कामं केली आम्ही नाही म्हणणार. बर आताच मला सांगा कामं केलीत आता तुम्ही म्हटला चला मी मान्य केली कामं केली पण ती कामं निकृष्ट केलीत ना त्यांनी असा आरोप कोण म्हणतोय निकृष्ट कोण म्हणते आता कालव्याचं काम चालू झालंय जाऊन बघा की कसं झालंय विरोधक बोलणारच उत्कृष्ट केली म्हणून तो प्रचार करायचा असतो हो. बर आणि जमिनी लाटल्या त्याचं काय कोण जमीन लाटल्या कुणी लाटल्या आंबेडकरांनी कोण म्हणतोय जो येईल तेच करतात तिने केलं मागच्याने केलं सगळे तेच करतात. आम्ही नुसतं इथं वारण्यात बसायचं काय नाही आमच्यासारखी असं तिथं बेडायचं हो ती जी आहेत ती करतातच होते तर आंबेडकरने एवढं काम भारी केले 1 नंबर काम त्याने भारी केलं आणि युवा त्यांच्या पिढी पाठीची आहे 100% पूर्ण पाठीची त्यांच्या सगळ्यांनीच घेतले सगळी ही कोण तुम्हाला काय वाटतंय तुम्ही माझ्याशी बोला काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातला आमदार कोण आमच्या आमदार मनातला आमदार प्रकाश आंबेडकर का हो आमच्या गावात त्यांनी भरपूर विकास केलेला आहे. मी आमच्या गावचा डेप्युटी सरपंच तरी आमच्या गावात त्यांनी भरपूर विकास आम्ही जरी साध्या गोष्टीसाठी गेलो तर कधी आम्हाला नाही म्हटलेलं नाहीत. आम्ही सर्वसामान्य माणसातले ते आमदार आहेत. आपण वशिला लावा लागतो ना नाही अजिबात नाही. जरी 12 वाजता आम्ही त्यांच्या घरी गेलो तरी ते आमच्यासाठी दार उघडा असते. आम्ही आता आम्ही काय विरोध नाही त्यांचा सोडा आम्ही मुळात विरोध नाहीच. मला काय म्हणायचं आहे केपी पाटलांकडे मी अप्रेंटिससाठी पोरग्याला घेऊन गेलो मला त्यांनी सांगितले पुढारी घेऊन ये गावातला पुढारी गावातला घेऊन ये मग तुझ्या पोरग्याला लावतो पुढारी घेऊन पण पुढारी जर त्यानं मानाय नाही त्यांचं काय शाळा झाली आपल्या मला माहिती नाही फक्त आंबेडकरचं सांगतो तुम्हाला पोरग्याला विद्यापीठमध्ये काम पाहिजे होतं पण का पोरगे गेला आंबेडकर म्हणजे त्यांच्या तिथे कुठलाही पुढारी नेला नाही त्यांनी काय आंबेडकरकडे फक्त पोरग्याला कुठल्या गावचं फक्त विचारलं आणि तिथनं जाग्यात त्यांनी फोन लावला आंबेडकर साहेबांनी याला विद्यापीठला दुसऱ्याशी पोरग्याला कामावर भेटले तिथे मानलं पाहिजे का नाही किती पडलं करायला नाही काम आमचं 3 ते 10 वर्ष आमची केपी पाटलांना लय जण नोकऱ्या लावल्या आमच्या नावाने नव्हे
आमच्याला लावून आम्ही गरीब आहे साधारण, आम्ही आमच्या ह्याच्यातला आम्ही काय पुढारी नाही आम्हाला कुणाच्या लावलं काय वशिले जे घेऊन गेले पुढाऱ्यांच्या जनतेचे नाहीत, सर्वसामान्य माणसाची जनतेचे नाही, सर्वसामान्य माणसाच्या जनतेसाठी ते नाहीत, ते नाहीत, ते पुढाऱ्यांचं पुढारी लावतात कामाला पै पाहुणं. आमच्या इथले काय झाले, पुढाऱ्यांचीच पोरं लावल्या, बाकी कोणाही नाही, जनतेतली नाही. सर्वसामान्य सर्व- माणसाचं नाही. सर्वसामान्य आमचं काम करायला येणं तिने सामान्य. मी आता माझं पोरगं गेलं तर त्याला मला पुढारी घेऊन गावातली घेऊन ये. आता हे चालतंय का? आंबेडकरांच्या कोणी पण जावा, एखादा सामान्य कार्यकर्ता गेला तर त्याचं काम होतंय. आज 100% काम होते. काय म्हटलं जाते ते भेटत नाहीत लोकांना, वशिला घेऊन जायला लागतं. अहो हे पाठीमागडे हे असं म्हणणारे आहेत की भरपूर विरोधकी असे काहीतरी हे करणारच की. आता एकीकडे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर प्रकाश आंबेडकर आहेत, हा. दुसरीकडे मशाल उद्धव ठाकरे गटाची मशाल घेऊन हा. केपी पाटील आहेत. हा. काय वाटतंय कोण विजय होईल? विजय आंबेडकरच होणार आहे. कसं काय? पुन्हा कामाच्या जीवावर. त्याच्या जीवावर पुढारी सगळे एकीकडे आहेत. पण तुझ्या अहो, पण ते आता म्हणतात ना, आता बदल होणार इकडे. बदल काही होत नाही. प्रत्येकजण आपल्या भाऊ कसा होणार? जेव्हा महाराज निवडून आले तेव्हा केपी पाटील आंबेडकरच्या स्टेजवर, आणि आता कुठे? उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे म्हणजे गद्दार कोण? गद्दार कोण? हा, गोकुळ इलेक्शनला पडताना एकत्र आहे ती सगळी. आम्ही वाईट ही सगळी एक नंतर आणि इलेक्शन झाल्यावर तर आम्ही वाईट नव्हे. उद्या जिल्हा पडला आणि एक आहे बघा, गोकुळ एक आहे म्हणून गद्दार म्हणते की नाही, किती पाटलांनी गद्दार किती केल्या काय केली जाते? आतापर्यंत गद्दार किती केल्या, कोणाला कसं काय आम्हीच दाखवले आणि लावतो म्हणून. माणूस हा आंबेडकर साहेबांच्या बरोबर आहे. सर्वसामान्य माणूस हा आंबेडकर साहेबांच्या मागे आहे. त्यांनी कितीही काय केलं तरी आंबेडकरच. तुमच्या राधानगरी तालुक्याचा एक इतिहास आहे ना, काय 2 वेळा आमदार झाले. होणार की हॅट्रिक होणार आहे. काम होतंय. तोच आज इतिहास होणार आहे. कारण 10 वर्षानंतर बदल असतो इथं, पण हा इतिहास होणार नाही. हा हॅट्रिक ही 100% आहे. आता महाविकास आघाडी पण वेगवेगळ्या योजना घेऊन यायला लागल्याच की. ते फक्त हे आहे. मी बोलतो महाविकास आघाडी योजना घेऊन आली, तिने काय म्हटलं 3,000 देतो. ज्या वेळा हिने 1,500 रुपये दिले त्यावेळेला तिने काय म्हणले तिजोरी रिकामी झाली. मग 3,000 ला तिजोरी कुठून आली? 3,000 तिजोरी देतात म्हणून कोणी, मग 3,000 तिजोरी कुठली? 1,500 दिल्या तिजोरी रिकामी झाली म्हणाली, मग 3,000 ला तिजोरी कुठली? भरली लगेच. बरं, आंबेडकरांनी रोजगार निर्मितीसाठी काय केलं? रोजगार निर्मितीसाठी केले की रोजगार निर्मितीसाठी त्यांच्याकडे कसं रोजगारचं अजून काय साधन नाही आहे. एमआयडीसी आता चालू होणार की. परत वेसर्डे कारखाना घेतला, वेसर्डे बुधगड नागरीचा कारखाना, तो आता चालू होणार पुढच्या महिन्यात काम. परत तिकडे पण हे फक्त चालू होणार 100% ही गॅरंटी आहे. आता कॉलेजला पुढच्या वर्षी 5,000 कामगार भरणार तो कॉलेजवर आपल्या. बर, मग तिथे ते रोजगार मिळणार नाही कार्यकर्त्यांनी. विकास कामगार लागणार आहे तिथे. विद्यार्थी माफ आहेत. त्यांची आता आगरी चालू होणार, बरीच 5-6 कॉलेज चालू होणार तिथे. विकास कामं केली तुम्ही म्हणताय, आंबेडकरांनी भेटत्यात हे करतात. त्यांचा विकास फक्त त्या बोर्डवर दिसतो. वर्षा आम्ही स्वतः अनुभव घेतल्यामुळे तुम्हाला सांगतो मी. माझा अनुभव मी काय सांगतो. कालव्याचे किती एकर रान पडित होतं, किती आता ते काम सुरू आहे प्रत्यक्षात. त्यामुळे ते हे नाही. म्हणजे तिट्टा ते हे मिंचेपर्यंत ते काम आता चालू झाले. ते ह्याच्यामध्ये किती क्षेत्र बाधित व्हायचं माहित आहे पाण्यामुळे. 23 कोटी रुपये लावले त्या कामात. आंबेडकर साहेबांनी टक्केवारीतनं किती पैसे कमवले? टक्केवारी कसली? आता कसं सांगतो तुम्हाला, टक्केवारी म्हणजे काय झालं, आज इथला माणूस न शिकणारा टक्केवारी मिळवते 5,000 रुपये. एका म्हशी पाठीमाग 5,000 रुपये मिळतात दलालला. मग टक्के ते विसरा, टक्के नाहीत. कुठला पुढारी उचलणार नाही. कोण टक्के घेत नाही, प्रत्येक जण टक्के घेतोय. डॉक्टरकडे गेला तर कमिशन असते कम्प्युटरला, टक्के कोण उचलत नाही. कारखान्याचा गेल्या वर्षी 42 कोटी नफा कोजेनचा होता. आमचा तोट्यात का हो धावला? कोजेनचा नफा तोट्यात गेल्या वर्षी नफ्यात होता, आमचा तोट्यात कसा गेला? 42 कोटी रुपये गेल्या वर्षी काय म्हणायचं, नफा धावलेला, आमचा तोट्यात. मग तो कुठे गेला? ती टक्केवारी हो. काय केपी साहेब कारखाना चांगला चालवला काय
पण सर्वसामान्यांचा ऊस जाईत नाही, सभासदांचा ऊस जाईत नाही. सभासदांचा कारखाना लय भारी चालवला चालू ना. ए, या निळपण मधला 500 टन ऊस जाय नाही या निळपण मधला. शेवटच्या महिन्यात जाऊन गेला. जाळून नेला शेवटच्या महिन्यात. कर्नाटकातनं ऊस त्यांच्या गाडीनं आणला, आणि इथं जाताना जाळून नेला ऊस. 32 इथं पैसे आणि इथं उचलायचे, पैसे 32 32 पूर्ण उचलले, सगळ्या- तिकडनं 2022 आणायचा, इथं कुणाला तरी नावा उतरायचा आणि वरचं 1000-1200 ते मारायचं. हे किपी साहेबाचं हे एक काम आहे चालू. हे आणि लोकांना जनता सगळी माहिती आहे सगळ्याची. काय आपण कारखाना इतका भारी चालवला ते चालेल ना, कारखाना दर दिला कुणाला दिला? निळपणला ऊसच आहे नाही. ऊसच आहे नाही. निळपणला मग दर कुणाला दिला? बाहेर दिला. सभासदला दरच मिळाय नाही. तांबाळे कारखाना पराळे आला म्हणून इथला ऊस सभासदांचा गेला नाही. मला सांगा, कारखान्यावर आमदारकीची निवडणूक अवलंबून आहे का हो? हा, कारखान्याचा विषय हो सुरुवातीला होतं 56,000 सभासदांचा विषय आहे. तिथं कसं त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळे तिथले सभासद हे त्यांचंच आहेत, त्यामुळे तो निकाल त्यांच्या बाजून. पण तू ह्यांच्या बरोबर ही जनता आहे, सामान्य जनता खालची. पुढारी सुद्धा आता तालुक्यातलं वरच्या लेवलनं गेल्यात, पण तू खालच्या लेवलला जर बघितलं, आज सामान्य युवक म्हणा पण सामान्य जनता ही आंबेडकरांच्या कामावर खुश आहेत. आणि हे इथला निकाल ह्यो हॅट्रिक होणारच. किती जरी तुम्ही काय केल्यासा तर इथला निकाल ह्यो बदलत नाही. 23 तारखेला या, त्यावेळी भेटू. काय ते? 23 तारखेला या, त्यावेळी बोलू. काय असं 23 तारखेला बघू त्यावेळी काय निकाल होते, बघूया की. मी आधीच काय सांगितलं, फक्त माझा बाजीवर रोष आहे. मी आमदाराला नाव दिली, कामच आहेत, चांगले आहेत, यंग आहेत. आम्ही काय म्हणतो, आम्ही गेलो, आमचे पण कामं केली. आम्ही नाही, मी कसं म्हणणार? ते कधी सांग की. आम्ही निकाल कसा सांगू? आमदारांच्या जवळ माणूस गेलेला जो माझ्या ह्या पार्टीचा किंवा त्या पार्टीचा असं बोल बघतच नाही. तुझं काम काय एवढंच विचारतात. म्हणजे इथल्या जनतेला त्याचा अनुभव आहे. इथं तसं नाही. इथं तुम्ही कुठल्या गटाचा, गावात कुणाचा, गटातटाच्या राजकारणावर जर बोलायला गेलं, आता हे सगळे म्हणतात आंबेडकरांनी कामं केलीत, आंबेडकरांनी विकास केला, भेटतात, सगळं ठीक आहे हो, पण गावातनं जाताना काच खाली करत नाहीत. कोण नाही, शक्य नाही. गरीब जर शेतकरी असला किंवा मग मोठ्याने काच हे नाही असं नाही, दुसरा कोण जरी भेटला तर त्यांना भेटूनच जातात. असं हे चुकीचं सगळं आहे. आणि तुम्हाला मी एवढं सांगतो, 100% की प्रकाश आंबेडकर निवडणार. मी जे आव्हान केलं, माझी इस्टेट लावायला मी तयार आहे. एवढी पण मी इस्टेट माझं त्यामुळे 100% उद्या जे येणारा आमदार हा प्रकाश आंबेडकरचा असणार आहे. कशाच्या जोरावर तितका विकास कामाच्या जोरावर. त्यांच्याला असं कोणी गेलं तर ते म्हणत नाहीत किंवा तू माझ्या पाठीचं नाव, तू माझ्या पाठीचं नाव, तुझं काय काम नाही, असलं तुम्ही कधी केलं नाही. सगळ्यांचं कसलंही काम असेल दिलेत भरपूर. आमच्या गावाजवळ 3-4-5 कोटी रुपये दिलेत. ते म्हणजे आमचे विक्रमवाडीला नेते आहेत, त्यांना त्यांच्या फक्त एका शब्दावर तिने जे आता मंदिरात गेल्या, गट्रा केल्या, पाईपलाईन केली. आता हे सध्या झालेलं आहे. जे मरगाव मंदिर आहे ते पण सध्या आता काम झाले. हे विकास करत असताना त्यांनी स्वतःचा विकास करून मोहमाया भरपूर जमवली. नाही तसं काय नाही, हे चुकीचं आहे. तिने बाहेरची लोक आपले म्हणजे सगळी जमवली, पण असा मोह धावून तिने काय केलेलं नाही. एकदम म्हणजे जे मनातलं आहे, म्हणजे असं तुमचं काम करणार नाही असं काही नाही. आता आम्ही भरपूर म्हणजे एकदम त्यांच्या जवळ होतो, त्यांच्या खांद्याला त्यांना परवाच आमच्याकडे पदयात्रा झाली. त्यावेळेला इतकं म्हणजे सुंदर आमची झाली पदयात्रा की जवळजवळ युवक न भूतना औषधी होताच युवक कार्यकर्ते एवढे जोपान होते. हे तुमचा जो पट्टा आहे म्हणजे मुदाळ सोडलं, आपण पुढे आलो, आपला पुरात आलो, पुरात हे जवळच आहे. हा पट्टा सगळा केपी पाटलांचा पट्टा मानला जातो. नाही, चुकीचं आहे. आमच्या गावात कमीत कमी आम्ही 70% मतदान आमदार साहेबांना देणार आहे, प्रकाश आंबेडकर देणार आहे. काय हो मामा, तुम्ही हाताची घडी तोंडावर बोलताय. काय नाही काय नाही हे सगळे म्हणा लागले म्हणून आंबेडकर आहे आमचं 12 मैदान आणि 4 तेच आहे. एवढं 100% आमचं 12 आणि 4 आणि असं कसं 12 आणि आमचं आंबेडकरचा का आंबेडकर का काम आमचे कामं करल्यात. काय कामं केली तो? हा पेन्शन चालू केली, सगळे चालू केले, रस्ते चालू केल्या आणि काय
जवळजवळ 150 लोकांनी पेन्शन यात काय पेन्सिल साठवल्या काय पेन्सिल साठवल्यात काय होय साठवण्यात होय. इथं 250 लोकांनी संजय गांधी मधनं पेन्शन लागू झाली आहे. श्रावण बाळ त्यामुळे इथे काय अडचण नाही. या पट्ट्यात वाढणारच. मामा काय तुम्ही या चर्चेतनं लांब आहे का लांब करण्यात पडायचं नाही काय पडणार की हाऊस की हाऊस मग कोण तुमचा आमदार होच आमचा आमदार हे आबिटकर की ही म्हणा लागल्यात म्हणून नाही नाही खरं खरं सांगा. हो खरं खरं अगदी काम आमचे काम केले नाही मतदान करायला कोल्हापुरात मतदान करायला कोल्हापुरात हा पदरच्या खर्चानं खर्चानं आले आंबेडकरांनी पाकड दिले पाकिट आम्हाला कधी यायचं नाही करायचं नाही माहित आहे का तुमच्या मनातला आमदार कोण तुमच्या मनातला खरा खरा आमदार कोण? खरोखर आमचा तेच आमदार आहे आंबेडकर त्यात आम्ही बदल काय नाही बदल काय नाही नाही आजी सांग तुझी मला मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला तुमचं नाव काय माझं नाव अंजना मारुती पाटील. आता मला सांगा किती वर्ष इथं गावात राहतायसा कोण मी 50 वर्ष 50 वर्ष वय तरी 35च वाढतंय 35 कसं असेल 35 का का हो मामा 35च वय वाढतंय नाही 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 आता मला सांगा आपण या गावात 50 वर्ष राहतोय फिरतोय बरोबर तुम्ही आमदार भरपूर बघितले मतदान लय वेळा केलं का नाही बरोबर केलं शिक्का मारल्यापासून बटन दाबापर्यंत आला तुम्ही हा कामं दिसतात का हो इकडं कुणी केलेली कुणी केल्यात कुणी आमदार नाही ह्या गारगुडच्या गारगुडीचे आमदार नाही आबिटकर काय खरं सांगताय का काही घरात कोणी काय नाही नाही मी तुमचं ऐकाय नाही मी इथं नव्हतोच घरात हा, मी ते तिकडे खाली होतो बर मग आता दुसरीकडे आता केपी पाटील पण आहेत की त्यांना पण बघितलंच की तुम्ही आमदार बघितलंय की असताना. होय होय बघितलं मग तिने पण कामं केली की केली असतील मला बाबा काय माहित नाही त्यातले हा, मला काय माहित नाही मी चालूच आताच बर तुम्ही सांगा काय तुमच्या मनातला आमदार कोण आंबेडकर साहेबांनी आम्ही आमदार करणार नाही मंत्रालयात घालणार आहे का हो? तसा कडकनी तडपदार उमेदवार आहे डायरेक्ट तुम्ही मंत्रीपदच त्यांना द्यावं लागलाय कोणतंही मिळू दे कोणतंही मंत्रीपद मिळू दे. कोणतेही मंत्रीपद मिळू दे तर मंत्री आपण तुमचा आमदार व्हायला पाहिजे ना तुमचा इतिहास काय सांगतोय इतिहास 101% जास्त तर आपण या निळपण गावातील काही नागरिकांशी अनेक नागरिक ज्येष्ठ नागरिक होते एक मावशी पण आपल्याला भेटल्या त्यांच्याशी ज्यावेळी गप्पा मारल्या तर त्यांनी अगदी आक्रमकपणे आपल्या भूमिका या ठिकाणी मांडलेल्या आहेत की कारखान्याचा राजकारणाचा परिणाम या विधानसभेच्या निवडणुकीवर होत नसतो आणि विद्यमान आमदार जे आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं जे आहेत या ठिकाणी झालेले आहेत आणि या विकासाच्या जोरावरच आमदार आंबेडकर हे फक्त आमदार होणार नाही आहेत तर ते त्यांना मंत्रिपद देखील मिळणार असल्याचा दावा या नागरिकांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. केके न्यूज साठी सद्दाम अली, निळपण. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.